धन्यवाद। गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने यापूर्वीच आत्मसमर्पण केलेल्या एकूण 17 माओवादी सदस्यांना पुनर्वसनासाठी मिळणाऱ्या एकूण निधीपैकी प्रत्येकी 2.5 लाख रुपये असे एकूण 42.5 लाख रुपये रक्कम देण्यात येणार आहे। या 17 पैकी दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी आत्मसमर्पण करणारे मंगलसिंग साहागू तुलावी DVCM कंपनी क्रमांक 10 व अनुसया बंडू उईके DVCM मार्ट डिव्हिजन यांना पुनर्वसनासाठी शासनाकडून प्रत्येकी 8.5 लाख रुपये निधी मिळणार आहे। यापैकी आज रोजी SRE निधी अंतर्गत दोघांना मिळणाऱ्या प्रत्येकी 2.5 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण केले जाणार आहे। मी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते सदर धनादेशांचे वितरण करावे। मी सर्वप्रथम आमंत्रित करतो मंगलसिंग साहागू तुलावी DVCM कंपनी क्रमांक 10 याला। आदरणीय सरांकडून धनादेशाचे वितरण केले जात आहे। यानंतर मी आमंत्रित करतो अनुसया बंडू उईके DVCM मार्ट डिव्हिजन यांना। अनुसया बंडू उईके DVCM मार्ट डिव्हिजन। आदरणीय सरांकडून धनादेशाचे वितरण केले जात आहे। धन्यवाद सर। यानंतर आजच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे एक पॉलिट ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य 2 DKSZCM 10 DVCM दर्जाच्या वरिष्ठ माओवादी कॅडरसह एकूण 61 माओवादी सदस्यांचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या उपस्थितीत होणारे आत्मसमर्पण। या सर्वांवर एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाचे 5,24,00,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केलेले होते। गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासातच प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने विविध स्वयंचलित हत्यारांसह हे सर्व माओवादी सदस्य माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समक्ष आत्मसमर्पण करणार आहेत। या एकूण 61 माओवादी सदस्यांपैकी एकूण 20 माओवादी सदस्य हे गणवेशात आपल्या शस्त्रांसह प्रातिनिधिक स्वरूपात आत्मसमर्पण करणार आहेत। मी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समक्ष या सर्व माओवादी सदस्यांचे आत्मसमर्पण करून घेऊन त्यांना आपल्या हस्ते भारताचे संविधान भेट द्यावे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्या। मी सर्वप्रथम आमंत्रित करतो सावी तुमरेटी सदस्य गट्टा दलम हिला। सावी तुमरेटी सदस्य गट्टा दलम। सावी तुमरेटी ही आपल्या 303 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे। यानंतर मी आमंत्रित करतो भीमे उर्फ शर्मिला मडकामी सदस्य कंपनी क्रमांक 10 हिला। भीमे उर्फ शर्मिला मडकामी सदस्य कंपनी क्रमांक 10। शर्मिला मडकामी ही आपल्या 303 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे। बस बस यानंतर मी आमंत्रित करतो भीमा सोदी सदस्य राही दलम याला। भीमा सोदी सदस्य राही दलम। भीमा सोदी हा आपल्या 12 बोर रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे। यानंतर मी आमंत्रित करतो अमोल उर्फ सोमरू सोदी सदस्य टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला। कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून या आत्मसमर्पित होणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन द्यावे। अमोल उर्फ सोमरू सोदी सदस्य टेक्निकल डिपार्टमेंट। यानंतर मी आमंत्रित करतो मंजू कोवाची ACM गडचिरोली डिव्हिजनला। मंजू कोवाची ACM गडचिरोली डिव्हिजन। मंजू कोवाची ही आपल्या BGL रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे। यानंतर मी आमंत्रित करतो कोसा कोवासे ACM राही दलम याला। कोसा कोवासे हा आपल्या कार्बाइन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे।
यानंतर मी आमंत्रित करतो प्रियंका लेकामी उपकमांडर गट्टा दलम हिला. प्रियंका लेकामी उपकमांडर गट्टा दलम. प्रियंका लेकामी ही आपल्या कार्बाईन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो रोशनी कुरचामी PPCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली हिला. रोशनी कुरचामी ही आपल्या इन्सास रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो मधु टेकाम PPCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. मधु टेकाम हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो सुरेश तलांडे PPCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. सुरेश तलांडे हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो निर्मला ताडामी PPCM कंपनी क्रमांक 10 हिला. निर्मला ताडामी ही आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो सुनील मंगलू कुंजाम PPCM कंपनी क्रमांक 10 याला. सुनील कुंजाम हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. यानंतर मी आमंत्रित करतो सागर सीडाम DVCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. सागर सीडाम हा आपल्या SG रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. नंतर मी आमंत्रित करतो मैनू उर्फ जोगा गावडे DVCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. मैनू गावडे हा आपल्या AK-47 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचे मुख्य प्रवाहामध्ये स्वागत करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. यानंतर मी आमंत्रित करतो शबीर उर्फ अर्जुन DVCM राही दलम याला. शबीर हा आपल्या AK-47 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो निखिल लेकामी DVCM कंपनी क्रमांक 10 याला. निखिल लेकामी हा आपल्या AK-47 शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो कलमसाई वेलादी DVCM गट्टा दलम याला. कलमसाई वेलादी हा आपल्या AK-47 शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो स्वाती सायलू सलाकुला उर्फ सरोजा उर्फ लता DKSZCM दंडकारण्य झोनल टेक्निकल डिपार्टमेंट. सरोजा उर्फ लता या आपल्या AK-47 रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो विवेक उर्फ भास्कर उर्फ बिरसा DKSZCM दंडकारण्य झोन टेक्निकल डिपार्टमेंट याला. विवेक उर्फ भास्कर हे आपल्या AK-47 रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो पॉलिट ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य प्रवक्ता CPI माओवादी व सचिव केंद्रीय रिजनल ब्युरो मलाजला वेणुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू याला. मी मान्य सरांना विनंती करतो की यांनी सोनू उर्फ भूपती याला संविधान व श्रीफळ देऊन त्याचे आत्मसमर्पण करून घ्यावे आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. सोनू उर्फ भूपती हा आपल्या AK-47 रायफलसह मान्य मुख्यमंत्री सरांसमोर आत्मसमर्पण करीत आहे. हा मागील 40 वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये कार्यरत होता. महाराष्ट्र शासनाच्या एकूण 60 लाख बक्षिसासह सर्व राज्यांमध्ये मिळून भूपती उर्फ सोनू याच्यावर एकूण 5.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून याला एकूण 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तसेच दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी भूपती उर्फ सोनू याची पत्नी DKSZCM तारक्का सीडाम हिने
माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समोर आत्मसमर्पण केलेले होते. माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या प्रयत्नांमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर भरकटलेले माओवादी सदस्य आत्मसमर्पण करून ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे. याबद्दल आजच्या या कार्यक्रम प्रसंगी सोनू उर्फ भूपती याची पत्नी तारका सीताम यांच्याकडून माननीय मुख्यमंत्री सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. यानंतर या संपूर्ण आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे अधिकारी व अंमलदार यांना माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. मी माननीय सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या हस्ते या बक्षिसाचे वितरण करावे. यासाठी मी आमंत्रित करतो पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सर, अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री एम रमेश सर, विशेष अभियान पथक प्राणहिताचे प्रभारी अधिकारी सपोनी राहुल देवडे, पार्टी कमांडर ऋषी विडपी यांना. या संपूर्ण आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी गडचिरोली पोलीस दलातील सर्व अधिकारी व जवान यांनी विशेष आणि अथक परिश्रम घेतलेले होते. याबद्दल माननीय सरांकडून सर्व अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जात आहे.